मोबाईलवर अचानक एक व्हिडिओ कॉल येतो. समोर पोलिसांच्या गणवेशात एक व्यक्ती बसलेली असते. तो सांगतो तुमच्या नावावरती असलेल्या एका पार्सलमध्ये ड्रग्ज सापडले, ड्रग्ज, आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलं जात आहे. तुम्ही घाबरता. आपली बदनामी होईल अशी भीती वाटू लागते आणि तेवढ्यात कॅमेरा बंद न करण्याची धमकी दिली जाते आणि पुढच्या काही मिनिटात तुमचं बँक खातं रिकामं होतं. हा कोणताही चित्रपट नाहीये, तर तुमच्या आमच्या शेजारी सध्या वेगाने पसरणारा डिजिटल अरेस्ट स्कॅम आहे. मित्रांनो, गेल्या काही महिन्यामध्ये हजारो लोकांनी कोट्यवधी रुपये या स्कॅममध्ये गमावलेत. अगदी सुशिक्षित म्हणजे डॉक्टर्स, इंजिनियर्स, काही विद्यार्थी आहेत, ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात आहेत, गृहिणी आहेत, अशी अनेक लोक या जाळ्यामध्ये अडकले जात आहेत. पण सर्वात महत्त्वाचा प्रश्न, कायद्यामध्ये डिजिटल अरेस्ट नावाचा काही प्रकार आहे तरी का? याचं स्पष्ट उत्तर आहे नाही. मग हे स्कॅमर्स तुम्हाला जाळ्यात कसं ओढतायत? या स्कॅमर्सची मोडस ऑपरेंडी काय आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर असा कॉल आला तर स्वतःला वाचवायचं कसं? हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत. मंडळी नमस्कार, मी अमित गद्रे. न्यूज 18 मराठीच्या टेक चेक स्कॅम अलर्ट सिरीजमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, याची सुरुवात आहे एका साध्या कॉलने होते. तुम्हाला सांगितलं जातं की तुमचं आधार कार्ड वापरून कोणीतरी सिम कार्ड घेतलंय किंवा तुमच्या नावाने आलेल्या पार्सलमध्ये MD ड्रग्ज सापडलंय. स्कॅमर्स इतके हुशार असतात ना की ते तुम्हाला CBI, NCB किंवा क्राईम ब्रँचचं बनावट ID कार्ड सुद्धा तुम्हाला दाखवतात. ते तुम्हाला स्काईप किंवा व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉलवरती घेतात. मागे अगदी पोलीस स्टेशनसारखा सेटअप असतो. ते तुम्हाला सांगतात की जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही कॅमेरा बंद करू शकणार नाही, तुम्ही समोरून हलणार नाही. यालाच ते डिजिटल अरेस्ट असं म्हणतात. तुम्हाला कोणाशीही बोलू दिलं जात नाही. भीतीचं असं वातावरण तयार केलं जातं की तुम्ही विचार करण्याची तुमची शक्ती संपून जाते. शेवटी केस रफादफा करण्यासाठी किंवा सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून ते तुमच्याकडून लाखो रुपयांची मागणी करतात. चौकशीमध्ये तुम्ही निर्दोष सुटलात की हे पैसे सगळे परत मिळतील असं खोटं आश्वासन सुद्धा दिलं जातं आणि भीतीपोटी लोक पैसे ट्रान्सफर करतात. आता सगळ्यात महत्त्वाचं, या स्कॅमपासून वाचायचंय कसं? 4 गोष्टी मी तुम्हाला सांगतो, त्या नेहमी लक्षात ठेवा. पहिलं, पोलीस कधीही व्हिडिओ कॉलवरती चौकशी करत नाहीत. लक्षात ठेवा, भारतीय कायद्यानुसार कोणतीही तपास यंत्रणा व्हिडिओ कॉलवरती कोणालाही अटक किंवा ताब्यात घेऊ शकत नाही. अटक करण्यासाठी पोलीस प्रत्यक्ष हजर असावे लागतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट, पर्सनल इन्फॉर्मेशन जी आहे तुमची ती शेअर करू नका. म्हणजे बँक डिटेल्स आहेत, आधार आहे किंवा OTP आहे, कधीही अनोळखी व्यक्तीला देऊ नका. तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे, घाबरू नका. व्हेरिफिकेशन करा तुम्ही. जर कोणी पोलीस असल्याचा दावा करत असेल तर जवळच्या पोलीस स्टेशनला जाऊन तुम्ही खात्री करा. चौथी महत्त्वाची गोष्ट अशी की तुम्ही हा कॉल कट करून टाका. स्कॅमर्स तुम्हाला विचार करायला वेळ देत नाहीत, ते तुम्हाला घाई करतात. तुम्ही शांत राहा आणि हा कॉल कट करून टाका. घाबरण्याचं काही कारण नाहीये. आता या सगळ्याची तक्रार कुठे करायची हे सुद्धा महत्त्वाचं आहे. जर तुमची फसवणूक झाली असेल तर वेळ न घालवता 1930 1930 या नॅशनल सायबर क्राईम हेल्पलाईनला, या नंबरला तुम्ही कॉल करा किंवा www.cybercrime.gov.in या पोर्टलवरती तुम्ही तक्रार नोंदवू शकता. लक्षात ठेवा, पहिले काही तास अतिशय महत्त्वाचे असतात. मंडळी, अशा गोष्टींना घाबरण्याची गरज नाही आहे, पण थोडंसं सावध राहणं गरजेचं आहे. आपल्या आजूबाजूला कोणी अल्पवयीन असेल किंवा ज्येष्ठ नागरिक असतील, त्यांना सावध करणं गरजेचं आहे. आपले पोलीस जे आहेत ना, आपली पोलीस यंत्रणा आपल्यासाठी सदैव तत्पर असते. त्यांची मदत घ्या. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी नाही आहे, तर तुमच्या आईवडिलांसाठी, तुमच्या जवळच्या लोकांसाठी, मित्रांसाठी सुद्धा आहे. कारण स्कॅमर्स जास्त करून ज्येष्ठ नागरिकांना टार्गेट केलं जातं किंवा ओळखीच्या लोकांना टार्गेट केलं जात आहे. हा व्हिडिओ आत्ताच त्यांच्यासोबत शेअर करा आणि तुम्ही शेअर केलेली ही माहिती कोणाची तरी आयुष्यभराची कमाई वाचवू शकते, फसवणूक होण्यापासून वाचवू शकते. माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला असा अनुभव कधी आलाय का? तुम्ही त्यावरती काय केलं, काय उपाय केलेत ते सुद्धा आम्हाला सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बघत राहा न्यूज 18 मराठी. पुन्हा एकदा भेटूया टेक चेक स्कॅम अलर्ट सिरीजच्या नव्या भागामध्ये, नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सुरक्षित राहा, सतर्क राहा.